हॅलो 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 कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पहिले पुष्प त्या देवाच्या चरणी, ज्या देवानं मला ही दुनिया दाखवली ते माझे मायबाप आणि या कलाक्षेत्रामध्ये मला शाहीर म्हणून घडवलं ते माझे शाहीर आदरणीय गुरुवर्य शाहीर नारायण देवबाई यांना शाहिरी मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय। शाहीर उभा मिळणा मस्तक माझया चरणी स्थिर राहावे प्रेम किरण अंतरी शिरावे आणि म्हणून हे रसिक राजा तुमच्या सेवेचे माझे पुण्य घडावे, तुमच्या सेवेचे माझे पुण्य घडावे आणि कलावंताच्या जीवनाचे सार्थक व्हावे, कलावंताच्या जीवनाचे सार्थक व्हावे। 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती आणि 64 कलेचा अधिपती पापमोचन सर्वेश्वर त्याच्या स्वरूपात सारे सुख सामावतं, सारा असमंत त्याच्या भक्ती सागरात वाहून गेला असा तो मानाचा उच्चनेचा आणि प्रथमेचा श्री गणपती गणराया या गणरायाला माझे पहिले नमन। त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत मित्रांनो या दैवतामुळं घरातील माय गोठ्यातील गाय देवालयाचा देव देवळावरचा कळस आणि अंगणातील तुळस अस्तित्वात आहे ते माझे महान अशा राष्ट्राचे महान असे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विवाद मानवंदना करून माझ्या गावचे ग्रामदैवत पूर्वेला सह्याद्री आणि पश्चिमेला अथांग अरबी समुद्र यांना जोडणारा माझा राजापूर तालुका हा एका विशिष्ट प्रकारच्या आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरच्या विस्तीर्णाच्या तालुक्याला ठराविक काळात गंगामाईच्या पदस्पर्शाने पावन झालेली राजापूरची गंगा उन्हाळे या ठिकाणी गरम पाण्याची कुंड एकीकडे देव झोपेश्वर त्याचप्रमाणे शिव छत्रपती निवडून काढलेली ब्रिटिशांची वखार पाहायला मिळते तेही या राजापूर तालुक्यात। तुम्ही काय मी काय भाग्यवान की या पावन भूमीत आपण जन्मास आलो आणि या राजापूर तालुका अनेक कलावंतांना बुद्धिमंतांना जन्म देऊन वृत्तांत बनला आहे आणि याच राजापूर तालुक्यात तेरोण गाव या तेरोण गावची आई माऊली या तेरोण गाव
ग्रामदैवत आई जुबादेवी देव विघ्नेश्वर सिद्धेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी या कार्यक्रमाला हा कार्यक्रम आयोजित केलाय पायवाडी तरुण विकास मंडळ मुंबई अंतर्गत पायवाडी क्रिकेट संघ यांना या मंडळाच्या सर्व सभासद सदस्यांना शाहिरी मुद्रा करतो. वेळेअभावी सर्वांची नावं येणं शक्य नाही तरी सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला एक नामांकित शक्तिवाले शाहीर आनंद बावकर, त्याचप्रमाणे महेशदादा डोंगरकर, संदीप दादा मोरे, त्याचप्रमाणे विनयदादा बाजे, रवींद्रजी साहेब पटकर यांना सुद्धा शाहिरी मुद्रा करतो. वेळेअभावी मित्रांनो या बसल्या तमाम रसिक प्रेक्षकांमध्ये शाहिरी वर्ग असेल, शिष्य वर्ग, गुरुजन वर्ग आणि कवी वर्ग यांनाही शाहिरी मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझ्या साथीनं आमचे ढोलकीपट्टू संदेश दादा ओक्ते, ऑर्गन मास्टर अजित दादा चव्हाण, बुलबुल मास्टर अमोल दादा नानिस्कर, ॲक्टोपॅड रोहित दादा डिके यांना सुद्धा शाहिरी मुद्रा करतो. आज माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय आमचे साऊंड मास्टर तुपट साहेब यांना सुद्धा शाहिरी मुद्रा करतो. सर माझे कोरसदार वर्ग शाहिरी मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर भरत बुवा गराडे यांना सुद्धा शाहिरी मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतोय. बुवा वारीला सुरुवात ही परमेश्वराच्या नामस्मरणाने करणार म्हणून म्हणतोय. प्रथम केलं जातं ते परमेश्वराचं स्तवन या ठिकाणी सादर करतोय. बुवा आई वडिलांचा विषय शायरांनी ठेवला होता. सुंदर असं स्तवन शायरांनी सादर केलं या ठिकाणी. त्या अनुषंगानेच बुवा स्तवन गीताला सुरुवात करतोय. म्हणायचंय काय बघा. जगी असा कोण मानव नाही, जाऊन बघा मंदिर मस्जिद मध्ये, माय पित्यासम दैवत नाही. म्हणून बुवा मला काय म्हणायचंय बघा. मानवा तुझ्या रे या संजीवना, मानवा तुझ्या रे या संजीवना. आई विना प्रेम नाही. वर्मबुवा गुरुचाच आहे, आईचा आहे. म्हणायचं काय बघा. आई विना प्रेम नाही, ज्ञान हे गुरु विना. आई विना प्रेम नाही, ज्ञान हे गुरु विना. मानवा तुझ्या संजीवना. 1 2 3 स्टार्ट.
मानवा तुझ्या या संजीवना बोल श्री गणपती गजानन जुगाई छत्रपती शिवाजी रे अखंड हरिदास वालीचा गणपती बाप्पा प्रथम केलं जातं ते परमेश्वराचं स्तवन या ठिकाणी बुवा झालेला आहे. गणाला सुरुवात करतोय सुंदर शाहिरांनी गण सुंदर गायला. थोड्याच दिवसामध्ये श्रींचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. यावरती विषय शाहिरांनी सुंदर या ठिकाणी गण गायलाय. साधा सोपा आणि सरळ गण बुवा गातो या ठिकाणी. बघा लक्ष असं म्हणायचंय काय.
आमंत्रण आद्य पूजेचे करीतो तुला प्रथमेश आगमनाची तुझ्या गणेश हो आगमनाची तुझ्या गणेश आसमनी लागावी आगमनाची तुझ्या गणेश आसमनी लागावी गीत गाण्यात तुझ्या देवा स्फूर्ती रणी जागावी मालया सुमनांची वाहितो चरणाशी मालया सुमनांची वाहितो चरणाशी 1 2 3 स्टार्ट आगमनाची तुझ्या गणेश आसमनी लागावी आगमनाची तुझ्या गणेश
सुरुवात करण्यापूर्वी रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे बघा. महेश दादा डोंगरकर या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. रुपेश नमसले 500, संतोष देवबाई शाहिरांसाठी 501 रुपये, हर्ष रामचंद्रबाई 201 रुपये, जगन्नाथ चंद्रकांत सखाराम बाई यांच्याकडून 501 रुपये, कैलासवासी देऊ नारायणबाई प्रकाश देऊबाई यांच्याकडून 501 रुपये आले आहेत. त्याचप्रमाणे सूर्यकांत सोनूबाई यांच्याकडून 501 रुपये, सुनील रामाडे 501, संतोष धोंडूबाई 501, रुद्र रमेशबाई खास शाहिरांसाठी 201, पूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे रवींद्र मटकर साहेब नमन लोककला संस्था अखंड भारत अध्यक्ष 501 रुपये आले आहे. शाहीर आनंद बावकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. भिकाजी सदुबाई 500, प्रदीप गुणाजी तर्फे 500. या सर्व बक्षीसदात्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तेज असावी सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी. तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी आणि मैत्री असावी तर तुमच्यासारखी. सुमितबाई योगेश कावडकर, सुयोग रांबाडे पाईनवाडीचा एक्का यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ ऋणी आहोत, आभारी आहोत. या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही शाहीर स्वप्नील बाईंसह जुगले नृत्य कलाबद्दल पाईनवाडी
तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आम्ही तुमचे ऋणी आहोत. धन्यवाद. स्तवन आणि गण झालेला आहे. गवळणीला सुरुवात करण्यापूर्वी शाहिरांची गवळण गायली होती. शाहीर म्हणे कार्यक्रमाला सुरुवात ही गवळणीपासून होते आणि ती मंडळी करतात. बुवा रंगमंचावर जेव्हा आपण शाहीर म्हणून उभा असतो, रंगमंचावर जेव्हा आपण शाहीर म्हणून उभा असतो, गवळणीला सुरुवात शाहीर करतो. बुवा गवळणीला सुरुवात शाहीर करतो, मंडळी करत नाही. मंडळी ऐकायला आलेले असतात. असो जास्त काय बोलणार नाही कारण वेळेअभावी. गवळणीला सुरुवात करते बुवा. राधा आणि कृष्णाचे जे नातं आहे प्रेमाचं ते अतूट आहे, त्याचा गैरफायदा म्हणून गवळणीमध्ये काहीतरी शब्दरचना नाही. ज्या वेळेला मथुरा सोडून कान्हा द्वारकेत निघून गेले, त्यानंतर राधा आणि कृष्णाची भेट ही वैकुंठ धामामध्ये झाली आणि त्यामध्ये त्या दोघांमध्ये जो संवाद झाला तो माझ्या गवळणीतून मांडतोय. विषय प्रेमाचा आहे, आशय प्रेमाचा. बुवा नक्कीच या वर्णात या अपेक्षा आहे, कारण दरवर्षी या रंगमंचावरती भरत बुवा गराडे यांचे कार्यक्रम होत असतात. मागून येतील नक्कीच, शंकाच नाही. म्हणायचे काय बघा, गवळीला सुरुवात करतोय बुवा, लक्ष असू. होती तनात होती अनयाची गवळण राधा. अनयाची राधा, राधेचा नवरा अनया. म्हणायचे काय बघा, अनयाची गवळण राधा तरी या कानाच्या प्रेमात होती. अगं कळली नाही तुला, कळली नाही तुला कधी आपल्या प्रेमाची नाती. तूच माझी गसक साजना, तूच माझी प्रीती. एक शेर बुवा जी गवळण गातोय, म्हणायचे काय बुवा, आधार आहे शास्त्राचा. म्हणायचे काय बघा, की दोन जीव एक तरी एक कधी झालोच नाही. दोन जीव एक तरी एक कधी झालोच नाही. मथुरा सोडून द्वारकेत गेलो पण दूर कधी झालोच नाही. जन्मजन्माची प्रीत माझी, की जन्मजन्माची प्रीत माझी, युगे युगे साथ देशील काही. या लाईनीत वर नीट लक्ष असले. म्हणायचंय काय, की कान्हा म्हणून विश्वास ठरलो, कान्हा म्हणून विश्वास ठरलो. वा द्वारकाधीश कधी कळलोच नाही. कान्हा म्हणून विश्वास ठरलो, द्वारकाधीश कधी कळलोच नाही. म्हणायचे काय बाबा, गवळणाला सुरुवात करतो. आधी तुझे नाम राधा घनश्याम, घेतील ओठावरी. लाडाची बायको आहे माझी राधा, म्हणून या कृष्णाच्या आधी नाव राधेचं. म्हणायचं काय बघा, आधी तुझे नाम राधा घनश्याम, घेतील ओठावरी. भास तुझा होतो असा छेडी तपासरी श्वासाने.
ध्यासाने वसली तू अंतरी. 1 2 3 start. एक जीव एक प्राण हो नहीं
धन्यवाद। रवींद्र कुंभार लाईव्ह स्केच काढणार आहे, शाहिरी मुद्रा करतो। तवन गण आणि गवळण झालेले आहे। शाहीर म्हणतात तुमच्या सुदावांना घेऊन या, बुवा तुमच्या गवळणींना पण घेऊन या, त्याशिवाय तुमच्या सवंगड्यांना मजा येणार नाही, आहे की नाही? गवळणी पाहिजे, गवळणी तर सवंगड्यांना आणायला मजा येते। सवंगड्यांना पण सोबत कोणतरी पाहिजे की नाही? म्हणायचंय काय बघा, जास्त काय बोलणार नाही। प्रश्न जो शाहिरांनी आम्हाला विचारला होता, प्रश्न आमच्या प्रश्नाची प्रत आम्ही शाहिरांना लेखी स्वरूपात दिलेली आहे। आमचा प्रश्न असा आहे बघा, शाहिरांनी आमचा प्रश्न लेखी स्वरूपात दिलेला आहे। रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी आमचा प्रश्न पुन्हा एकदा वाचून दाखवतोय बघा। कोणताही जप तप उपाय न करता, कोणताही जप तप उपाय न करता, मशागत न करता शेतीत धान्य पेरले, आकाशात ढग प्रकट न होता रत्नांचा पाऊस पडला, असा तो एक वीर होऊन गेला। त्या वीराचे नाव काय? त्या युग पुरुषाचे नाव काय? शास्त्राधारे अपेक्षित बुवा शाहिरांचा जो प्रश्न आहे बघा, सारीपाट खेळत असताना पार्वतीने कोणता व कितवा अवतार घेतला? जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांच्या साक्षीनं आणि माझ्या गुरुवर यांच्या आदेशानं तुमच्या प्रश्नाचं उत्तर या रंगमंचावर फोडतोय। पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या। म्हणायचंय काय? बघा बुवा, ग्रंथ अनेक आहेत, ग्रंथाचे लेखक अनेक आहेत। माझ्या वाचनात जे मला मिळालं ते तुमच्या समोर ठेवतोय। आणि खरोखरच बुवा वाचक गुरुचे वाचक शिष्य असाल तर उत्तर पटलं पाहिजे, जे माझ्या वाचनातून गेलंय। म्हणायचं काय बघा, सारीपाट खेळताना पार्वतीने आदिमाया मूळ रूप पार्वती हेच रूप आहे आणि हे रूप व दुसरं आहे। पार्वती हे रूप आहे आदिमाया, कारण शिवशंकरांचा विवाह पहिला एक झालेला होता। थोडक्यात सांगते बघा, शिवशंकर यांनी दक्ष राजाची कन्या दक्षायनीच्या सोबत विवाह केला। दक्षायनीचं नाव हे सती, तिला सती म्हणतात। राजा दक्षाने जो यज्ञ मांडला त्या यज्ञामध्ये शिवशंकरांना आमंत्रित केलं। त्या आमंत्रित केल्यानंतर शिवशंकराचा त्या ठिकाणी अपमान केला राजा दक्षांनी, आणि याचा राग त्या सतीला त्या दक्षिणेला आला आणि तिने अग्नीत आपला देहत्याग केला। ती पहिली पत्नी शिवशंकरांची सती आणि दुसरी पार्वती, कारण पार्वती ही शिवशंकरांची लहानपणापासून मोठी भक्त होती आणि नारद मुनींची भविष्यवाणी होती की पार्वतीचं लग्न हे शिवशंकरासोबतच होईल। वेड्याबाई जास्त स्थानाशी मांडणार नाही बुवा, पार्वती हे रूप आहे आणि हे रूप व दुसरं आहे। माझ्या प्रश्नापत्राला सुरुवात करतोय, म्हणायचंय काय बघा, शायरांनी जो प्रश्नपद गायलं, सुंदर गायलं। काय देते बुवा तुमच्या प्रश्नपदाची? म्हणतोय काय बघा, जिंदगी इम्तिहान लेती है, असो म्हणायचं काय बघा, सोडना चमचाना सोडना, सोडना चमचाना सोडना, मोडूया रणी तोडूया रणी, मोडूया रणी याची कोडना, सोडना
चमचान सोडून दिले किंवा माझ्या प्रश्नपदाकडे वळतोय म्हणायचंय बघा. जवळजवळ माझ्या प्रश्नाचं उत्तर हे माझ्या प्रश्नपदातच आहे. ज्ञानी आहात नक्की शोधाल अशी अपेक्षा आहे. प्रश्नपदाला सुरुवात करतोय म्हणायचं काय. उठ भले भले पंडित. उठायचं बुवा उठायचं म्हणायचंय काय. उठ भले भले पंडित माझ्या प्रश्नाचे गणित गुरु मार्गा समजून घ्यावा. बाप म्हणजे गुरु मार्गा समजून घ्यावा. तवा महिमा शिवाचा गावा. कोण होता युग पुरुष कोणता तो राजा. सवाल हा माझा तुझ्यावर सवाल हा माझा. 1 2 3 स्टार्ट. म्हणून म्हणायचं काय. कलियुगात शाहिरा कार्यक्रम करत असताना रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आपल्या शाहिराचं कर्तव्य आहे. याचं भान ठेवून कार्यक्रम करावा जेणेकरून चौथ्या वाजेला सुद्धा रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. आलेलं पारितोषिक आहे बघा. दत्ताराम निळूबाई 200 रुपये. भावेश आणि भूषणबाई